नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। म्हणजे हा व्हिडिओ जो तुम्ही पाहत आहात, हा व्हिडिओ त्याच नर्तकीचा आहे ज्या नर्तकीमुळे गोविंद यांनी आपल्या डोक्यामध्ये गोळ्या झाडून घेतल्या। सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि याच नर्तकीमुळे गोविंद यांनी आपल्या डोक्यामध्ये गोळ्या झाडून घेतल्या असं आता बोललं जाऊ लागलं आहे। गेवराईचा बंगला माझ्या नावावर पाहिजे, नाहीतर नर्तकीची बीडच्या माजी उपसरपंचाला धमकी आणि थेट त्याने गाडीतच स्वतःवर गोळीबार करू। माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे। पोलीस या प्रकरणात तपास करतात, मात्र एकामागून एक धक्कादायक खुलासे या प्रकरणात होताना दिसत आहेत। आता नुकतंच गोविंद यांच्या कुटुंबियांनी काही गंभीर असे आरोप केलेले आहेत। बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखा मसला या गावात आता सध्या शोककळा पसरली आहे। गावचे माजी सरपंच गोविंद बर्गे यांनी वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी जीवनयात्रा संपवली आहे। मात्र त्यांच्या आत्महत्येनंतर धक्कादायक खुलासे हे समोर येताना दिसत आहेत। तर मंडळी, बर्गे यांच्या कुटुंबियांनी थेट पोलिसांमध्ये धाव घेतली आहे। गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याची सवय होती आणि त्यामुळेच त्यांना टोकाचं पाऊल उचलावं लागलं असं ते सांगतात। त्यांनी थेट स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं। थापटी तांडा कला केंद्रात जात असताना गोविंद यांची भेट पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली। पूजा दिसायला सुंदर आणि अवघ्या 21 वर्षाची होती। गोविंद पूजासाठी दररोजच कला केंद्रात जाऊ लागला। गोविंदचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता आणि त्यामधून तो चांगला पैसा कमवत होता। शिवाय राजकारणामध्ये देखील थोड्या बहुत प्रमाणात सक्रिय होता। कला केंद्रात नर्तकी असलेली पूजा गायकवाड हिच्या तो हळूहळू प्रेमात पडायला लागला। गोविंद पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडाला। तो हे देखील विसरून गेला की त्याची एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे। त्याने पूजा गायकवाडला महागडा फोन आणि कित्येक सोन्याचे दागिने प्रेमात भेट दिले। मात्र पूजाची नजर पडली ती म्हणजे गोविंद याच्या गेवराई या ठिकाणच्या टोलेजंग बंगल्यावर आणि तेथूनच खरा वाद सुरू झाला। पूजाने गोविंदच्या मागे गेवराईतील त्याचा आलिशान बंगला आपल्या नावावर करण्यासाठी तगादा लावला। गोविंदच्या गेवराईतील त्या बंगल्यात त्याचं कुटुंब राहत होतं। फक्त गेवराई येथील बंगलाच नाही, तर पूजाने तिच्या भावाच्या नावावर गोविंदच्या नावावर असलेली 5 एकर जमीन ही तिच्या भावाच्या नावावर करायला त्याला हट्ट धरला होता। मात्र गोविंद पूजाचं म्हणणं ऐकत नव्हता। शेवटी पूजाने गोविंद सोबत बोलणं पूर्णपणे बंद केलं। गोविंद पूजाला सतत फोन करत होता आणि तिला भेटण्यासाठी तळमळत होता, प्रयत्न करत होता। शेवटी गोविंद हा पूजाच्या बार्शीतल्या सासुरे गावात पोहोचला। तिथे दोघांची भेट झाली। मात्र पूजा आपल्या गेवराईच्या बंगल्याच्या अटीवर ठाम होती आणि हेच नाही तर तिने थेट धमकी ही गोविंदला देऊन टाकली। ती म्हणाली, तो बंगला माझ्या नावावर कर, नाहीतर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन। पूजाच्या घरातून गोविंद रात्री निघाला। मात्र त्याने पूजाच्या घरापासून काही अंतरावरच स्वतःवर बंदुकीतनं गोळी झाडली आणि आयुष्याचा शेवट केला। गोविंदच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाल्याने सध्या या सगळ्या गोष्टींची चर्चा सगळीकडे बघायला मिळते। बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखा मसला या गावचे माजी सरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी 34व्या वर्षी आपली जीवनयात्रा संपवली आणि हे अतिशय धक्कादायक खुलासे या माध्यमातून आता समोर येतात। त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय असल्यामुळे चांगला पैसा त्यांच्याकडे खेळता होता आणि या चांगल्या पैशाच्या मुळे कला केंद्रात जाण्याची सवय लागली आणि तीच सवय गोविंद यांना खूप महागात पडली। कला केंद्रातील बाया ह्या कशा पद्धतीनं पैशावाल्यांना फसवतात याचं एक मूर्तिमंत उदाहरण लुखा मसला गावातल्या गेवराई तालुक्यातल्या गावामध्ये बघायला मिळालं।
मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा.